चिकनसाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम मसाला बनवायचा आपल्याला। आणि मी ऑलरेडी याच्यामध्ये 2 कांदे घेतले आहेत कापून, 2 लवंगी मिरच्या हिरव्या, 3-4 लसूण आणि 1 इंच आलं कापून घेतलेलं आहे। याचा मी मसाला करणार आहे आणि याच्यानंतर मी खोबरं भाजून घेणार आहे। आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर माझा कांदा भाजून झालेला आहे, तो मी काढून घेते। आणि कांदा भाजतानाच मला त्यात कोथिंबीर ॲड करायची होती पण ती राहून गेली। तर मी आता ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून, ते पण मी भाजून घेणार आहे। आता मी 2 कांद्याला 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय आणि याच्यातच मी कोथिंबीर टाकून घेणार आहे। ते व्यवस्थित भाजून घ्यायचं हे पण। तुम्ही ओला खोबऱ्यामध्ये सुका खोबरं सुद्धा टाकू शकता तुमच्या चॉईसनुसार। खोबरं लालसर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, करपवायचं नाहीये। करपवलं तर त्याची टेस्ट मग पूर्ण त्या रशामध्ये उतरेल किंवा ग्रेव्हीमध्ये येईल। खोबऱ्याचा आता कलर चेंज होतोय आणि मी थोडं तेल ॲड केलंय कारण ते लागू नये तव्याला म्हणून। थोडंच टाकायचं तेल आपल्याला कारण खोबऱ्याला ऑलरेडी तेल सुटतं। आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। अजून एक 2-3 मिनिटं तरी भाजायला लागतील। खोबरं माझं भाजून झालेलं आहे, आता मी ते काढून घेते। मी खोबरं सुद्धा काढून घेतलेलं आहे। तर हा भाजलेला कांदा आणि खोबरं याचं आपण आता वाटण करून घेणार आहोत। अशा प्रकारे माझं वाटण वाटून तयार झालेलं आहे। तर मी वाटताना अंदाजाप्रमाणे पाणी टाकलं आहे, त्यामुळे तुम्ही तसंच करा, सुरुवातीला जास्त पाणी घालू नका। तर आता आपण सुरुवात करूया चिकन बनवायला। चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी मी 600 ग्राम चिकन घेतलेलं आहे आणि हे मी 3 ते 4 वेळा पाण्यातून धुवून घेतलेलं आहे साफ। आता मी चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम एक टोप घेतलेला आहे आणि मी आडवा टोप घेतला आहे जेणेकरून ते व्यवस्थित ढवळलं जावं। आता याच्यात मी सर्वप्रथम टाकते कांदा। तेल तापलं की तुम्हाला कांदा ॲड करायचा त्याच्यात आणि मी 1 मोठा कांदा घेतलाय कापून। तो चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतवायचा आणि मीडियम फ्लेमवरच करायचं आहे जेणेकरून तो करपणार नाही। तर कांदा माझा लाल झालाय, त्याच्यामध्ये मी थोडं चिमूटभर हिंग टाकते। हे थोडं परतवल्यानंतर मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। आणि अंगावर उडेल त्यामुळे सांभाळून करा। आणि दुसरी गोष्ट, गॅस कमी करायची आपल्याला,
गॅसची फ्लेम कमी करायची जेव्हा आपण आलं लसूण पेस्ट परतणार आहोत आणि त्यातला उग्रसपणा जाईपर्यंत आपल्याला ती हलवून घ्यायची चांगली. आलं लसूण पेस्ट झाली माझी परतवून. तर याच्यात मी चिकन ॲड करणार आहे. आता मी याच्यात चिकन ॲड करते आणि मी चिकनच्या पीसेस मीडियम ठेवल्यात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आणि चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हे ब्रॉयलर कोंबडीचं आहे. ते आपल्याला चांगलं हलवून घ्यायचंय जेणेकरून तो कांदा आणि आलं लसूण पेस्टचा मसाला आहे तो व्यवस्थित लागेल त्याला. आता माझं चिकन चांगलं परतून झालंय. आता त्याच्यात मी हळद टाकणार आहे. मी 1 चमचा हळद टाकते. एक पूर्ण नाही, छोटा, म्हणजे टीस्पून. आणि 1 चमचा गरम मसाला. हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. आणि मसाला मी आता ॲड करणार नाहीये, ते जरा शिजलं की नंतर मी मसाला ॲड करणार आहे. आता मी फक्त हळद आणि गरम मसाल्यावर ते शिजवून घेणार आहे. आता हे व्यवस्थित हलवल्यानंतर आपल्याला वाफेवर ते शिजवून घ्यायचे. त्यामुळे याच्यावर मी ताटात पाणी ठेवून ते मी शिजवायला ठेवणार आहे. त्यापूर्वी व्यवस्थित ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे. तर मी हे चांगलं मिक्स करून घेतलंय. आता हे मी वाफेवर शिजवणार आहे. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता, पण मला नाही टाकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, गरम मसाला बाजारातून आणलेलाच आहे, मी घरी केलेला नाही आहे. तर पाण्याला चांगली वाफ आली आहे. आणि मला एक सांगायचं की हे पाणी जे मी मगाशी ताटात ॲड केलं आहे ते मसाल्याचंच आहे, कारण मी ताटामध्ये मसाला काढलेला, तर ते त्याच्यात पाणी ओतल्यामुळे ते असं दिसतंय. दोन मिनिटं झालेली आहेत, त्याला वाफ आलेली आहे व्यवस्थित. आणि चिकनला शिजायला जास्त वेळ नाही लागत. आता याच्यामध्ये मी तेच पाणी ॲड करणार आहे जे मी आता ताटावर ठेवलेलं. आता ते मी ताटावरचं पाणी ॲड केल्यानंतर आता बाकीचे मसाले मी याच्यात घालून घेते. सर्वप्रथम मी गोडा मसाला, म्हणजे जो मगाशी कांदा खोबऱ्याचं जे वाटण मी वाटून घेतलं आहे ते टाकते. आणि हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, ग्रेव्ही कितपत थिक हवे किंवा पातळ हवे त्याच्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. थोडा माझ्या हाताला लागलाय म्हणून मी साधारण पाणी त्याच्यात फक्त घालते. आता याच्यात मी 2 चमचे माझा घरगुती मसाला ॲड करते याच्यात, मोठे चमचे. आणि हां, जसं मी मगाशी म्हटलं की मी वाटणामध्ये, तुमच्या लक्षात असेल तर, की मी जेव्हा कांदा भाजून घेतला तेव्हा त्याच्यामध्ये मी 2 लवंगी मिरच्या ॲड केलेल्या. जर तुम्ही तसं करणार असाल आणि तुम्हाला जास्त तिखटपणा नको असेल तर तुम्ही लाल मसाला कमी टाकू शकता. तर हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि याच्यानंतर मला जितकं हवं आहे तितकं पाणी ॲड करणार आहे. मला जास्त पातळ रसा नको आहे, थोडं घट्ट हवं आहे, मग मी त्यानुसारच पाणी टाकेन.
आधी मी व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे झालंय। आता मी चवीनुसार मीठ ॲड करते याच्यात। आधी मी तर म्हणेन आधी थोडं कमीच घाला, कारण जर आधी जास्त घातलं तर खारट होईल आणि कमी घातल्यावर नंतर तुम्हाला ॲड करण्याचा ऑप्शन मिळेल। तेही मी आता व्यवस्थित मिक्स करते। आता मी याच्यात पाणी घालते आणि पाण्याचं माप मी नाही सांगणार, कारण शेवटी आपल्या आवडीवर आहे किती आपल्याला पातळ किंवा थिक ग्रेव्ही हवे। आता मी माझ्या आवडीनुसार पाणी ॲड करून घेतलंय, मीठ झालंय टाकून, मसाला। आणि जसं की मी म्हटलं की मी पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे चिकन कसं बनवलं जातं आमच्याकडे याची पद्धत मी दाखवते, त्यामुळे मी एक्स्ट्रा कसलेही मसाले टाकणार नाही आहेत। मी फक्त गरम मसाला टाकलाय आणि लाल मसाला घरगुती, आणि आता याच्यावर मी झाकण ठेवून शिजवून घेते। आता आपल्याला चिकन चेक करायचं आहे शिजलंय का, आणि त्याला चांगली उकळी आली आहे। आपण थोडं वाफेवर शिजवून घेतलेलं, त्यामुळे ते जास्त शिजवायची गरज नाहीये, म्हणजे जास्त वेळ नाही लागणार। हां, चिकन माझं शिजलंय, तरी मी 1-2 मिनिटं फक्त आता ठेवणार आहे त्याला, आणि मग मी सर्व करणार आहे। आता मला इतपत रस्सा हवा आहे, तरी 2 मिनिटं तो थोडा ठेवून आटेल आणखीन। आता 2 मिनिटाने मी पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे काढून, आणि मग सर्व करणार आहे। आता मी पुन्हा त्यावर झाकण ठेवते फक्त 2 मिनिटासाठी। 2 मिनिटं झालेत, छानसा सुगंध सुटलाय। मी माझं चिकन आता रेडी आहे सर्व करण्यासाठी। मी आता ते एका बाउलमध्ये काढते।